रोखठोक, बेधडक आणि अचूक घडामोडींचा वेध घेणारं एकमेव बातमीपत्र आदर्श क्रांती मराठी न्यूज। केज बस स्थानकातून महिलेचे मंगळसूत्र लंपास करणाऱ्या महिला आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेने घेतले ताब्यात। पोलीस अधीक्षक यांच्या आदेशावरून स्थानिक गुन्हे शाखेचे कारवाईचे सत्र चालू। केज बस स्थानकातून महिलेचे मंगळसूत्र लंपास करणाऱ्या महिला आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतले आहे। पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांच्या आदेशावरून स्थानिक गुन्हे शाखेचे कारवाईचे सत्र चालू आहे। याबाबतची सविस्तर माहिती अशी की केज पोलीस ठाणे येथे फिर्यादी मंजुश्री हरिनाम जगदाळे राहणार फुलेनगर केज यांनी फिर्याद होती की मंजुश्री जगदाळे या दिनांक 19 मार्च 2026 रोजी केज बसस्थानक येथे लातूरकडे जाणाऱ्या एसटीची वाट पाहत होत्या। नाशिक लातूर बसमध्ये चढत असताना गर्दीमध्ये मंजुश्री जगदाळे यांच्या गळ्यातील मिनीगंटन ज्याचे वजन 9.5 ग्रॅम हे अज्ञात चोरट्याने चोरून घेऊन गेले अशा वर्णनाच्या फिर्यादीवरून केज पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर 169/2026 कलम 303(2) भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता। सदर गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखा बीड हे करीत आहेत। स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक महेश विगणे यांच्या पथकाने घटनास्थळास भेट दिली। सदर घटनेच्या दिवशीचे सीसीटीव्ही फुटेज प्राप्त केले असता एक संशयित महिला ही फिर्यादी यांच्या पाठीमागे उभी असल्याचे दिसले व काही वेळात सदर महिला बसमध्ये न चढता बस स्थानकातून बाहेर निघून जाताना दिसून आली। सदरची हालचाल संशयास्पद वाटल्याने सदर महिलेचा शोध स्थानिक गुन्हे शाखेचे पथक घेत होते। दिनांक 2 एप्रिल 2026 रोजी सदर महिलेचा शोध घेत असताना पोलीस उपनिरीक्षक विघ्ने यांना गोपनीय माहिती मिळाली की सदर सीसीटीव्ही फुटेजमधील महिला ही माऊली नगर बीड येथील रहिवासी असून ती घरी हजर आहे। सदर मिळालेल्या माहितीवरून त्या महिलेच्या घरी जाऊन तिला ताब्यात घेऊन अधिक विचारपूस केली असता सदरचा गुन्हा त्या महिलेने केला असल्याचे कबूल केले। त्या महिलेच्या ताब्यातून चोरून घेऊन गेलेले 9.5 ग्रॅम वजनाचे मिनी घंटन याची किंमत 1,42,000 रुपये किमतीचे मिनी घंटन सोने जप्त करून त्या महिला आरोपीला केज पोलीस ठाण्यात ताब्यात देण्यात आले। सदर महिला ही बस स्थानकामध्ये सवारी करण्याच्या सवयीची असून तिच्या विरोधात पोलीस स्टेशनला गुन्हे नोंद आहेत। सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक नवनीत कावत, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती चेतना तिडके मॅडम, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महेश विगणे, पोलीस हवालदार महेश जोगदंड, पोलीस हवालदार जफर पठाण, पोलीस हवालदार दिलीप गीते, पोलीस हवालदार स्वाती मुंडे, चालक पोलीस हवालदार गणेश मराठे यांनी केली आहे। आदर्श क्रांती मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।